मुंबईत सन 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील 11 आरोपींची मुक्तता होणं हे गंभीर आहे। मला खात्री आहे की सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करेल असं मत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं। मुंबईत सन 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील 11 आरोपींना उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय दिला। मुंबईत 2006 साली झालेला हल्ला हा भीषण दहशतवादी हल्ला होता। दिनांक 12 मार्च 1993 रोजी ज्या प्रकारे RDX वापरले तसेच RDX 2006च्या स्फोटात देखील वापरले होते। सकृतदर्शनी असं दिसतं की मुंबई सत्र न्यायालयात आरोपींनी जो कबुली जबाब दिला त्या आधारावर त्यांना शिक्षा ठोठावली। अर्थात हे जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आले। तसंच इतर जे पुरावे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयानं अस्वीकारार्ह मानलेले आहेत। त्या पुराव्यांवर विश्वास ठेवता येणार नाही असं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण अभ्यास करून या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात स्टे मागितला पाहिजे। बॉम्बस्फोटात अनेक निरपराध लोक मारली गेली। अशा पद्धतीनं आरोपींची मुक्तता होणं, खटल्यातील पुराव्यांवर न्यायालयानं विश्वास न ठेवणं हे अतिशय गंभीर आहे। शासनानं देखील या निर्णयाचं अवलोकन केलं पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे। ज्या पुराव्यांच्या आधारांवर मुंबई सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक कोणाची? कायद्याचं विश्लेषण करताना चूक झाली की यंत्रणेनं चुकीचे पुरावे गोळा केले याचं पोस्टमार्टम यथावकाश होईल। परंतु आज मुक्तता होणं गंभीर आहे। मला खात्री आहे की सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करेल असं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की 2006 साली मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता। कारण 12 मार्च 1993ला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोटमध्ये RDX हे वापरण्यात आलं होतं, अत्यंत संहारक असं हे RDX होतं आणि अशाच प्रकारचं RDX या मुंबईच्या साखळी रेल्वे बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं। सकृतदर्शनी असं दिसतंय की या संपूर्ण खटल्यात म्हणजे मुंबई सत्र न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांपुढे जे आरोपींनी कबुली जबाब दिले होते ह्या कबुली जबाबाच्या आधारावरती मुंबईच्या सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली होती। अर्थात हे कबुली जबाब पोटा कायद्याखाली नोंदवण्यात आलेले होते आणि हे कबुली जबाब आणि इतर काही तत्सम जो पुरावा होता, वैज्ञानिक पुरावा, यावरती मुंबई उच्च न्यायालयाने ते अस्वीकार्य मानलं आणि ते विश्वास त्याच्यावरती ठेवता येणार नाही इतकं ऑब्झर्वेशन मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे। अर्थात मुंबई उच्च न्यायालयाचा पूर्ण निकालपत्राचा अभ्यास करावा लागेल, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून ह्या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल। कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते। त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं, खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुराव्यावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने, माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत। याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल।